नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे तरुण भारत डिजिटल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा आज संध्याकाळपासून सुरू होतोय. अंबाबाई मंदिर परिसराला ते भेट देणार आहेत आणि इथं नेमकी काय कशी सुरक्षा यंत्रणा असणार आहे, कार्यक्रम काय असणार आहेत, हे मी जाणून घेणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांच्याकडून. नायकवडी साहेब नमस्कार. नमस्कार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकतर यांची ओळख म्हणजे ते कोल्हापूरचे जावई म्हणून ओळखले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अंबाबाई मंदिर परिसराला आता भेट देणार आहेत. काय असणार आहे कार्यक्रम आणि सुरक्षा बंदोबस्त कसा आहे, तयारी काय सुरू आहे? महाराष्ट्र शासनानं अहिल्यादेवी होळकर मंदिर संवर्धन योजनेमधून 6 मे 2025ला जे आपल्याला 1445 कोटी मंजूर केले होते, त्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटीची कामं आपल्या मंदिरात सुरू आहेत. त्यापैकी ज्या मंदिराच्या पालखी प्रदक्षिणा मार्ग आपला जो आहे त्याचा पूर्ण संवर्धनाचं काम नव्यानं सगळं सुरू होत आहे. त्याचबरोबर आपले परिवार देवता जे आहेत मंदिरातील आतील सगळे मंदिरं, त्या मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाविषयी जे उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो उद्या त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची तयारी आपली सुरू आहे. मला सांगा, भाविकांसाठी काय आवाहन असेल तुमच्याकडून? कारण भाविकांनी बऱ्याचदा वादाचे प्रसंग मगाशी घडले, काही प्रवेशद्वार बंद आहेत, त्याच्यामुळे भाविकांना अडचण होते असं त्यांचं मत आहे. काय सांगाल? सुरक्षेची तपासणी आणि स्वच्छता हे दोन्ही पण सुरू असल्यामुळं थोडं मंदिरात सगळीकडे हे केलेलं आहे. भाविकांना एवढंच आव्हान आहे की सुरक्षेचे यंत्रणेचे समन्वय साधून आपण दर्शन व्यवस्था सुरू ठेवलेली आहे. तरी भाविकांनी शक्यतो सकाळी 10:30 ते 9:30 ते 11:30 या काळात मंदिरात दर्शन येण्या टाळावं, जेणेकरून गैरसोय होणार नाही. आणि त्या कालावधीनंतर हे आणि आधी मंदिर हे दर्शनासाठी खुलंच ठेवलेलं आहे आपण. काय सांगू शकाल? केंद्रीय गृहमंत्री स्वतः येत आहेत, मंदिराला भेट देत आहेत, मंदिराकडून काय तयारी सुरू आहे बाकीची आणि कार्यक्रम काय होणार आहे? मंदिराकडून नेहमीप्रमाणे आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे सगळी सुव्यवस्था ठेवलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक आहेत त्या सगळ्या सुधारणा केलेल्या आहेत. सर्व ठिकाणी सोयीस्कररित्या दर्शन सुलभ होईल अशा पद्धतीनं कमी वेळेत हा कार्यक्रम संपेल अशा पद्धतीनं आपण सगळं नियोजन केलेलं आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचं ज्या ठिकाणी रामाच्या पाराजवळ जिथं हे होणार आहे, पूजन होणार आहे, त्या पूजनाची देखील तयारी आपण केलेली आहे. आणि आपला आराखड्याची जी माहिती त्यांच्यासमोर प्रकट करायची आहे त्याच्या संदर्भातले बोर्ड आणि याच्या आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून त्यांना ती सगळी एक्सप्लेन केली जाणार आहे. मी आत बघितलं की मंदिरामध्ये बरेच फ्लेक्स लावलेले आहेत माहिती देणारे. काही ज्या मूर्ती आहेत, ज्या प्राचीन मूर्ती म्हणून अभ्यासकांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्या फ्लेक्स लावलेल्या आहेत. ही तयारी कधीपासून सुरू आहे? आपल्याकडं हे गेल्या 3 दिवसापासून आपण जे काम पूर्ण झालेलं आहे मूर्त्यांचा किंवा मंदिराच्या इतर बाबतीचा, तर बिफोर आफ्टर ज्या पद्धतीनं पहिला होता आता कसं दिसतंय असे सगळे आपण ते फ्लेक्स तयार केलेले आहेत, जेणेकरून आपल्या कामात काय काय पद्धतीने आपण करणार आहे आणि जे नियोजित दृश्य असेल आपलं इल्युमिनेशन झाल्यावर कसं असेल किंवा काम पूर्ण झाल्यावर कसं असेल, म्हणजे आपल्याला हा निधी कशा पद्धतीनं वापरायचा आहे हे सगळं आपण त्यामध्ये दर्शवलेलं आहे आणि आपण आपल्या आराखड्याचं चित्र त्यांच्यासमोर उभं केलेलं आहे. धन्यवाद साहेब ही माहिती दिली त्याबद्दल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, त्याचबरोबर काही मार्ग बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे भाविकांची गैरसोय झाली तर त्यांनी पोलिसांशी समन्वय साधावा असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी आत्ताच सांगितलं. या मंदिरामध्ये मी काही फिरणार आहे, त्या अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या अपडेट्स मी तुम्हाला देतच राहीन. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तरुण भारत डिजिटल.